पुढच्या काळात आता काही निवडणुका नाही, त्यामुळे हे काही शक्य नाही. पण आता पंतप्रधान आणि अमित शहांचं मुख्य लक्ष असेल नारी सन्मान विधेयक संसदेत मंजूर करणं, त्याबरोबर जी मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आहे त्यासाठी जो नंबर गेम आहे. अगदी बोलायचं तर काय घंटा नारी सन्मान योजना. काल मध्य प्रदेशमध्ये ज्या प्रकारे मीनाक्षी नटराजन या नारीचा अर्ज बाद केला, हा काय नारी सन्मान झाला? ज्या बेकायदेशीर पद्धतीनं नियमबाह्य पद्धतीनं एक गांधीवादी प्रामाणिक नारी मीनाक्षी नटराजन हिचा अर्ज अमित शहांच्या दबावाखाली मध्य प्रदेशमधून फेटाळला, काँग्रेसचं निवडून आणण्याची ताकद असतानासुद्धा कोणत्या कारणाने फेटाळला ते त्यांनी त्यांच्या उमेदवारी अर्जामध्ये काहीतरी एक गुन्हा लपवला, असं ते FIR लपवलं. मुळात हा FIR नाहीच आहे. तेलंगणामध्ये कुठल्या तरी एका प्रकरणामध्ये त्यांना एक नोटीस आली, हा FIR नाही आहे. लक्षात, हा FIR नाही आहे. तरीही या नारी शक्ती, नारी वंदना, अमित शहा या नारी वंदनेचं काय मातेरं केलं? नियम सगळ्यांना सारखे पाहिजेत ना, पुरुषांना वेगळे, नारीला वेगळे, नाऱ्याला वेगळे, असं नाही ना. त्यात अशाच एका प्रकरणात झारखंडमध्ये भाजप पुरस्कृत उमेदवार परिमल नाथवानी यांच्या अर्जामध्ये काही त्रुटी दिसल्या. रिटर्निंग ऑफिसरला त्यांना 24 तासाची मुदत दिली त्या त्रुटी पूर्ण करण्यासाठी. लक्षात घ्या, नियम एक आहे ना सगळ्यांना. झारखंडमधला रिटर्निंग ऑफिसरने भाजप पुरस्कृत उमेदवाराला, जे उद्योगपती आहेत, त्यांना 24 तास मुदत दिली, ज्या त्रुटी आहेत त्या पूर्ण करा. आणि त्याच वेळेला एका खोट्या प्रकरणात एक नारी, ज्यांच्यासाठी तुम्ही बिल आणत आहात राज्यसभेत, लोकसभेत, त्या मीनाक्षी नटराजन देशाच्या राजकारणातली एक प्रामाणिक राजकीय कार्यकर्ती, तुम्ही तिचा अर्ज फेटाळता. म्हणून म्हटलं कसलं घंटा नारी वंदना. हा घंटा शब्द कापायचा नाही. तृणमूल काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं